शिवसेना जिल्हा प्रमुख माजी नगराध्यक्ष आणि विद्यमान नगरसेवक सन्माननीय श्री सच्चिदानंद उर्फ संजू परब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे सर्व पदाधिकारी आणि तमाम शिवसैनिक। धगधगत्या वाघाच्या चालीने शिवसेनेच्या बाणाने सावंतवाडी गाजवला। संजू परब तू संजू भाई, आम्हाला काही तुमच्यावर येण्याची हौस नाही। मी सक्षम आहे, माझी लढायची तयारी आहे आणि कोणालाही अंगावर घेण्याची सुद्धा तयारी आहे। मी महाभारतातला अभिमन्यू नाही आहे, चक्रव्यूहात फसायला पकडलं तरी मला काही फरक पडत नाही। आता इथे सांगून जातो, हा व्हिडिओ तुम्ही राखून ठेवा। माझ्या प्रभागाची मला चिंता नाही, मी पण स्वतः उभा आहे, पण मला चिंता नाही आहे। माझ्या सर्व तिकडच्या लोकांवर माझा पूर्ण विश्वास आहे। कोणी किती आलेत आणि गेलेत, मी प्रभाग 7 मी 100% विजयी होणार आहे। चक्रव्यूहात अडकायला मी महाभारतातील अभिमन्यू नाही असं छातीठोकपणे सांगणारा नेता म्हणजे संजू परब। रोखठोक, बिनधास्त अन बेधडक असा त्यांचा अंदाज। लोकांसाठी काम करणाऱ्या झुंजार नेत्याचा आज जन्मदिवस। जिल्ह्याच्या राजकारणात अल्पावधीतच त्यांनी आपलं वेगळं वलय निर्माण केलंय। त्यांची राजकीय कारकीर्द थक्क करणारी आहे। शिवसेना शाखा प्रमुख, युवक काँग्रेस, स्वाभिमान तालुकाध्यक्ष, जिल्हा चिटणीस, सावंतवाडी नगराध्यक्ष ते शिवसेना जिल्हा प्रमुख असा त्यांचा प्रवास असून रोखठोक आणि फायर ब्रँड अंदाजासाठी ते परिचित आहे। आणि मला आव्हान दिलं होतं ना काही लोकांनी, घेऊन दाखवा, ते घेऊन दाखवलं। मडुऱ्यासारख्या ग्रामीण भागातून ते आले। माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी राजकारणाचा श्री गणेशा केलाय। निलेश राणेंचे विश्वासू शिलेदार म्हणून संजू परब यांची ओळख आहे। संजू परब यांचं स्थान निलेश राणेंच्या हृदयात आहे। संजूची साथ द्यायला आलोय, शेवटच्या श्वासापर्यंत निलेश राणे संजू परब बरोबरच राहणार हे सांगण्यासाठी आले। कोण फक्त चॅलेंज करू दे संजू परबला, दुसऱ्या दिवशी प्रवेश तयार असा अंगावर घेणारा विषय, पोलीस स्टेशनचे असू दे, मेडिकल कुठलेही असू दे, अंगावर घेणारा व्यक्ती लागतो। संजू परबला पाडा काय काय पाडा कशासाठी? संजू परबनी फक्त माझी साथ दिली म्हणून पाडा। काँग्रेसमध्ये असताना विरोधकांना अंगावर घेत संजू परब यांनी तालुका पिंजून काढला होता। जनतेसाठी आक्रमक पवित्रा घेत आंदोलन केली, प्रसंगी अंगावर केसेसही घेतल्या। याच जोरावर सावंतवाडी नगर परिषदेच्या निवडणुकीत सर्वाधिक 8 नगरसेवक त्यांनी निवडून आणले। जिल्हा परिषदेच्या 9 पैकी 5 तर पंचायत समितीच्या 18 पैकी 11 जागांवर विजय खेचून आणला। यातच राणे काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर स्वाभिमान मध्ये जात त्यांनी राणे कुटुंबाची साथ दिली। 2019 मध्ये हा पक्ष भाजपात विलीन झाला। यावेळी झालेल्या सावंतवाडी नगराध्यक्ष पदाच्या पोटनिवडणुकीत संजू परब उभे राहिले। विरोधकांना धूळ चारत त्यांनी गड सर केला। इतिहासात पहिल्यांदाच त्यांच्या रूपानं सावंतवाडी शहरात भाजपचा झेंडा फडकला। नगराध्यक्ष पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर त्यांच्याकडे फक्त 720 दिवसांचा कालावधी होता। त्यात कोरोना सारखं मोठं संकट समोर होतं। अशा वेळी देखील विकासाचा झंझावात त्यांनी थांबू दिला नाही। 2024 मध्ये निलेश राणेंसह त्यांनी शिवसेनेचा झेंडा हाती घेतला। यावेळी सेनेच्या जिल्हा प्रमुख पदाची जबाबदारी संजू परब यांच्यावर सोपवण्यात आली। नुकत्याच झालेल्या सावंतवाडी नगर परिषदेच्या निवडणुकीत त्यांना नगरसेवक पदासाठी रिंगणात उतरवलं गेलं। त्यांच्या पराभवासाठी महाशक्तीनं प्रचंड ताकद उभी केली, पण संजू परब लढले आणि जिंकलेही। संजू परब तुम्ही मैदानात उतरलात, तुम्ही उमेदवारी घेतली आणि तुम्ही पुण्या जिल्ह्याचा रेट वाढवला। म्हणजे जिल्ह्याचा रेट नाही, जिल्ह्यामध्ये जो रेट चालला आहे तो तुमच्यामुळे वाढला। आणि मग आम्हाला असिस्टिंग ऑपरेशन करावे लागतं। संजू परब यांचा गनिमी काबा निकालानंतर दिसून आला। मोठ्या मताधिक्यानं त्यांनी विजय संपादन केला। माझ्या सर्व नागरिकांना, सर्व वोटरांना आभार मानतो की त्यांनी मला जवळजवळ 500 मतांनी निवडून आणलं। मला वाटतं सावंतवाडी शहरात 500 मतांनी आलेला एकही नगरसेवक नसेल। मी 500 मतांनी निवडून आलो, हायेस्ट मतांनी निवडून आलो। हे सगळं श्रेय मी माझ्या सर्व कार्यकर्त्यांना, माझ्या पत्नीला, माझ्या भावाजींना, उमा वारंग असतील, दिला नाईक, सगळ्यात माझ्या कार्यकर्त्यांना सर्वांनाच मी देतो। सगळ्यांची नावं घेता येणार नाही, सगळ्यांना श्रेय देतो आणि माझ्या सर्व वोटरना पहिल्यांदा शुभेच्छा देतो। पत्नी सौ संजना परब यांची खंबीर साथ त्यांना लाभली।
नगर परिषदेत सेनेचे 7 नगरसेवक त्यांनी निवडून आणले. सावंतवाडी मतदारसंघातील जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत देखील आपल्या कुशल नेतृत्वानं त्यांनी पक्षाला विजय मिळवून दिले. आतापर्यंतच्या या प्रवासात त्यांच्या कुटुंबियांची समर्थ साथ त्यांना लाभली. त्यांच्या कामाचा धडाका, विकासात्मक दृष्टी, निर्णय क्षमता आणि निर्भीडपणामुळे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे भावी आमदार म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात आहे. आमदार म्हणून त्यांनी प्रतिनिधित्व करावं अशी शिवसैनिकांची ही इच्छा आहे. माननीय दीपकभाई केसरकरांच्या साहेबांच्या आशीर्वादाने संजूभाई आमदार व्हावे आमची सगळ्यांचीच इच्छा आहे. आपल्या कार्यकर्तृत्वाच्या जोरावर निश्चितच ते विधान भवन गाठतील यात कोणतीही शंका नाही. शिवसेनेच्या धुरंदर, डॅशिंग आणि धडाकेबाज जिल्हा प्रमुखास वाढदिनी टीम कोकण 7 कडून लक्ष शुभेच्छा. संजूभाई तू शिवसेना जिल्हा प्रमुख, माजी नगराध्यक्ष आणि विद्यमान नगरसेवक सन्माननीय श्री सच्चिदानंद उर्फ संजू परब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक सुदन उर्फ सुधा कवटणकर, सदस्य जिल्हा परिषद आरोंदा सातारडा मतदारसंघ.